मॉर्निंग फ्रेंड्स. मी तुम्हाला इंग्रजी विषयासाठी आहे. माझं नाव आहे प्राध्यापक सदानंद माळी. आपण बऱ्याच दिवसांपासून एकत्र यायला पाहिजे होतो, परंतु काही कारणामुळे मी आज तुमच्यासोबत इंटरॅक्ट करत आहे. काल तुम्हाला द चेरी ट्री नावाच्या कवितेबद्दल मी काही प्रास्ताविक नोट्स तुम्हाला पाठवल्या. तुम्ही त्याचं वाचन केलं असेल अशी अपेक्षा आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, आम्ही आणि तुम्ही दोघं मिळून आपल्याला हा अभ्यासक्रम करायचा आहे. आम्हाला संपवायचा नाही, तो करून घ्यायचा आहे. तर मला अशी अपेक्षा आहे, तुमचा प्रतिसाद, तुमचं सहकार्य आमचं काम करण्यासाठी नक्कीच मदत करेल. आम्हाला ती प्रेरणा मिळेल. तर कालच्या चेरी ट्रीच्या नोट्स जर अजून काही लोकांनी वाचल्या नसतील तर मी त्याचा मराठी अनुवाद, त्याचा पॅराफ्रेज, त्याचे क्वेश्चन आन्सर्स तुम्हाला पाठवलेले आहेत. तर शांततेनं पुन्हा त्याचा अभ्यास करा आणि नंतर ही कविता शांततेनं ऐका. अतिशय सुंदर अशा प्रकारचा अभ्यासक्रम आपल्या 11वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये पाठ्यपुस्तक मंडळाने दिलेला आहे. मला अशी अपेक्षा आहे तुमच्यापैकी सगळ्यांकडे टेक्स्टबुक असतील, पुस्तक असतील आणि त्या पुस्तकातून तुम्ही आणि आम्ही सर्व मिळून हा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करायचा आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं की तुम्हाला परीक्षार्थी म्हणून राहायचं नाही आहे, तुम्हाला विद्यार्थी राहायचं आहे. तर या कवितेतनं उद्देश काय आहे? आपण सुरुवातीलाच कविता का सुरू केली? कारण साहित्याचा हा जो भाग आहे ज्याच्यामध्ये कमी शब्दात जास्त आशय मांडण्याची जी प्रक्रिया असते ती कवितेतून होत असते. आणि छोटासा विषय असतो तो लांब लचक पद्धतीने मांडायची पद्धत म्हणजे लेसन्स असतात. तर आपण कमी शब्दामध्ये खूप जास्त माहिती कलेक्ट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मला अशी अपेक्षा आहे तुम्ही माझं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब कराल, जेणेकरून तुमच्या पुढच्या अभ्यासासाठी तुम्हाला लगेचच त्याचं सूचना येत असतील. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला लगेच रिपोर्ट्स येतील कोणकोणत्या पद्धतीचं मटेरियल आपल्या या यूट्यूब चॅनलवर पडलेलं आहे. तर आता आपण अभ्यासाकडे वळूया. विद्यार्थी मित्रांनो, रस्किन बॉन्ड नावाच्या हिमाचल प्रदेशामध्ये राहणाऱ्या या कवीनी, साहित्यिकांनी आपल्याला ही कविता प्रेझेंट केलेली आहे. पाठ्यपुस्तक मंडळाने आपल्याला ती मांडलेली आहे. प्रत्येकाने लहानपणी खूप छान छान कामं केलेली आहेत. तुमचा सगळ्यात आवडता छंद म्हणजे मातीत खेळणे. आणि पावसाळा आला म्हणजे एखादं झाड छानपैकी रोप लावणे, त्या रोपाची निगा राखणे आणि त्या रोपावर घरातल्या सद्ग्रस्तासारखं, घरातल्या एखाद्या माणसासारखं आपण प्रेम करतो. ते झाड कसं ग्रो होतं आहे, कसं वाढतं आहे, त्याला पालवी किती आली, पानं किती आले, किती पानं गळाले, त्याचे काय हाल झाले, याचं बारीक निरीक्षण तुम्ही करतात. त्यामुळे तुमच्या भावनांशी या कवितेचा आशय एकरूप होईल असा ठाम विश्वास मला आहे. आपण सुरुवातीला पान नंबर 66वर दिलेलं रस्किन बॉन्ड यांच्याबद्दल थोडं संक्षिप्त अशी माहिती मी वाचतोय, काळजीपूर्वक ऐका. रस्किन बॉन्ड, born in Kasuri, that is in Himachal Pradesh in 1934. 1934मध्ये यांचा जन्म हिमाचल प्रदेशात. रस्किन बॉन्ड हॅज रिटन हंड्रेड्स ऑफ शॉर्ट स्टोरीज. लघुकथा लिहिलेल्या आहेत, एसेज, निबंध लिहिलेले आहेत, नॉवेल्स लिहिलेले आहेत, कादंबऱ्या पण लिहिलेल्या आहेत, ॲज वेल ॲज मोर दॅन 30 बुक्स फॉर चिल्ड्रेन. लहान लहान मुलांसाठी खूप छानपैकी साहित्य त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांचं जे पहिलं नॉवेल होतं त्याचं नाव होतं द रूम ऑन द रूफ, छतावरची खोली. रिटन वेन ही वॉज 17. 17 वर्षापाचंच वय असताना त्यांनी लिहिलेली ती कथा. छतावरचं घर, रूफ, त्याच्यावर रूम ऑन द रूफ. Written when he was 17, received the John
लेन हिन्स मेमोरियल प्राईज इन 1957. 17-18 वर्षातच त्यांना ते प्राईज मिळालं. ही हॅज ऑल्सो पब्लिश्ड 2 व्हॉल्यूम्स ऑफ ऑटोबायोग्राफी. आत्मचरित्राचे त्यांनी 2 खंड प्रकाशित केले. त्यांचं नाव आहे सीन्स फ्रॉम द रायटर्स लाईफ, लेखकाच्या जीवनातले सीन्स, अँड लॅम्प इज लिट, प्रकाशित असलेला दिवा. अ कलेक्शन ऑफ एसेस अँड एपिसोड्स फ्रॉम हिज जर्नल, त्यांच्या जर्नलमधून, त्यांच्या नियतकालिकातून त्यांनी ते केलं आहे. इन 1992 ही रिसिव्ड द साहित्य अकादमी अवॉर्ड. त्यांना साहित्य क्षेत्रातलं सर्वात प्रेस्टिजियस अवॉर्ड आहे, साहित्य अकादमीचं अवॉर्ड त्यांना मिळालं फॉर हिज इंग्लिश रायटिंग इन इंडिया. ही वॉज अवॉर्डेड द पद्मश्री इन 1919. 1999 पद्मश्री हा सर्वोच्च पुरस्कारही त्यांना मिळाला. रस्किन बॉन्ड लिव्ज विथ हिज अडॉप्टेड फॅमिली इन मसुरी, उत्तराखंड. उत्तराखंडमध्ये त्यांचं सगळं जीवन व्यतीत झालं. रस्किन बॉन्डचा मॅक्झिमम जो साहित्याचा प्रवास आहे तो हिमाचल प्रदेशाशीच निगडीत आहे. दिल्ली, कसुरी, हिमाचल प्रदेश या भागातच त्यांचे सगळं साहित्य रचना फिरत आहेत. त्यांचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी घेतला, ते सगळं आपल्याला त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता या कवितेतून ते आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करतात ते बघूया. द पोएम चेरी ट्री इज अबाउट द पोएट्स एक्स्टसी. एक्स्टसीचा अर्थ उत्साह, आनंद. ओव्हर अ ट्री विच ही प्लांटेड, त्यांनी प्लॅन केली चेरीचं एक झाड, छोटंसं रोप. विच टूक 8 years टू ग्रो, त्याला वाढण्यासाठी, मोठं होण्यासाठी 8 वर्षाचा कालावधी लागतो आहे. ही इज एक्सपिरियन्सिंग हिज वंडर ॲट द वेज ऑफ नेचर, निसर्गाच्या पद्धतीवर, निसर्ग कसा असतो याचा अभ्यास त्यांनी याच्यात केला. अँड हाऊ द चेरी ब्लॉसम्स, चेरीचं ट्री कसं बहरतं. अँड फ्रगाईल अँड क्विक टू फॉल, मानवी जीवनाच्या 3 टप्प्यांचा अभ्यास आहे हा. कारण साहित्यामध्ये साहित्यरचना करताना वेगवेगळ्या पद्धतीने कवी आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तर रूपकात्मक पद्धतीने आपल्याही जीवनाचं झाड आईच्या कुशीत लावलं गेलं, त्याची वाढ झाली, त्यातल्या कळ्या आल्या, पानं आले, पालवे आले, ते झाड सुकलं, झाड वळालं. मानवी जीवन आहे. या मानवी जीवनाच्या अवस्थान या कवितेतून सांगायचा ते प्रयत्न करत आहे. कवितेचा रचनात्मक जर अभ्यास केला तर या कवितेला 3 वेगवेगळे स्टांझाज आहेत, 3 वेगवेगळे कडवे. या 3ही कडव्यांमध्ये वेगवेगळ्या अवस्थांबद्दल सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ही चेरी ट्री म्हणजे आपल्या मानवी जीवनाचं एक प्रतीक आहे, मानवी जीवनाचा सिम्बॉल आहे. कशा कशा पद्धतीने त्यांनी आपल्याला सांगायचा प्रयत्न केला. द ट्री गिव्स हिम इमेन्स जॉय, इमेन्स म्हणजे खूप, इमेन्स जॉय ॲज ही कॅन सी द स्टार्स अँड द ब्ल्यू स्काय थ्रू द डॅपल ग्रीन ट्रीज. त्या झाडाखाली झोपून खाली वर आकाशात पाहत असलेल्या आभाळाकडचं वर्णन त्याला खूप आनंददायी दिसतं आहे, खूप छान त्याला वाटतं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता पहिल्याच स्टँझामध्ये असणाऱ्या काही कठीण शब्दांचा अभ्यास आपण करूया. मी त्यातले लाईन वाचतो आहे, समजून सांगणार नाही सध्या तुम्हाला त्यातल्या काही शब्दांचे अर्थ. कारण जेव्हा तुम्ही हा माझा व्हिडिओ पाहाल त्यावेळेला तुमच्याजवळ कविता असली पाहिजे, पान नंबर 66 उघडून बसले पाहिजे, आणि त्या शब्दांचा अर्थ तुम्ही नोटबुकमध्ये किंवा तुमच्या पुस्तकावर लिहून घेतला पाहिजे. ज्या वेळेला पुन्हा तुम्ही अभ्यास करणार त्यावेळेला ते पुस्तक तुमच्याशी बोललं पाहिजे, त्याचा अर्थ त्यांनी सांगितला पाहिजे, तरच याला खऱ्या अर्थानं शिक्षण म्हणता येईल. पहिलं स्टांजा, 8 years हॅव पास्ड म्हणजे निघून जाणे, पास्ड अवे म्हणजे दूर जाणे, आणि पास्ड अवे याचा अर्थ मृत्यूसुद्धा होतो. सिन्स म्हणजे तेव्हापासून. सिन्स आणि फॉर हे 2 कालदर्शक शब्द आहेत. त्यापैकी सिन्सचा वापर केलेला आहे. सिन्स म्हणजे अंदाजे आपण म्हणतो की 2003 असं काहीतरी झालं होतं, पण नक्की 24 ऑगस्ट 2003
इट इज माय डेट ऑफ बर्थ हे निश्चित आहे. फॉर आणि सेन्स याचा वापर काल गणना करण्यासाठी होतो. आय प्लेस्ड माय चेरी सीड इन द ग्रास. प्लेस्ड म्हणजे लावणे, त्याला पर्यायी शब्द लिहा सो, SOW, सो म्हणजे पेरणे. त्यांनी गवतामध्ये ते झाड लावलं होतं. मस्ट हॅव अ ट्री ऑफ माय ओन आय सेड. वाक्यरचनेकडे नीट लक्ष द्या. मस्ट हॅव अ ट्री ऑफ माय ओन. वाक्यरचना कर्ता क्रियापद कर्मासारखी नाही. कवितेमध्ये जे वेगवेगळे अलंकार वापरले जातात त्यापैकी इन्व्हर्शन विथ क्रम, उलटा क्रम नावाचा हा अलंकार आहे. मस्ट हॅव अ ट्री ऑफ माय ओन, माझी स्वतःचं एक झाड असलं पाहिजे. वॉटर्ड, पुढच्या लाईनमध्ये वॉटर्ड म्हणजे पाणी देणे. वॉटर्ड. वेंट टू बेड, झोपणे, दिवसातून एकदा पाणी द्यायचं ते काम करतात. फॉरगॉट, फॉरगेटचा पास्ट टेन्स आहे, विसरून जाणे. तुम्ही केलेलं काम तुम्ही जरी विसरले तरी पण ते कोणीतरी लक्षात ठेवतं आहे, ती प्रोसेस आहे. आणि म्हणून तुम्ही जरी विसरून गेले चेरिटीला तरी चेरिटीचं नित्य जे नैसर्गिक चक्र आहे ते नैसर्गिक चक्र सुरूच राहणार आहे. चेरीज हॅव अ वे ऑफ ग्रोईंग. ग्रो म्हणजे डेव्हलप होणे, वाढणे. चेरीज तुम्ही विसरून गेले, झाड लावलं, पाणी टाकलं, तुम्ही जरी विसरले तरी ते चेरीचं झाड वाढणं विसरणार नाही. निसर्गाची क्रिया आहे. दो नो वन इज केअरिंग व्हेरी मच. केअर, काळजी करणे. अ वे ऑफ ग्रोईंग, त्याचं कोणी ग्रो करताना केअर करत नाही आहे. व्हेरी मच ऑर नोईंग. अँड सडनली दॅट समर नियर द एंड ऑफ मे. मे महिना आला, उन्हाळा आला. आय फाउंड अ ट्री हॅड कम टू स्टे. स्टे, STY, स्टे म्हणजे राहायला येणे. याच्यामध्ये अलंकारांचा वापर कवी करतोय. याच्यामध्ये चेतना गुणोक्ती म्हणजेच पर्सॉनिफिकेशन नावाच्या अलंकाराचा वापर यांनी केलेला आहे. की ते झाड आमच्याकडे राहायला आलं. झाड राहायला आलं का झाड जगलं? झाड जगलं असं सांगायचं आहे. आणि म्हणून झाड राहायला आलं असं न म्हणतं त्यांनी काय म्हटलं, झाड जगलं असं न म्हणतं त्यांनी अलंकारिकरित्या याचा वापर केलेला आहे. तर ते झाड त्यांच्याकडे राहायला आलं असं म्हणतात. इट वॉज व्हेरी स्मॉल 5 months चाइल्ड. त्याला उपमा दिलेली आहे 5 महिन्याच्या मुलाची. म्हणजे ते झाड 5 महिन्याचं झालं तेव्हा यांचं लक्ष पुन्हा त्या झाडाकडे गेलं. लॉस्ट इन द टॉल ग्रास रनिंग वाईल्ड. आजूबाजूला जंगली गवत आहे, खूप गवत वाढलेलं आहे. त्या गवतातून हे झाड, हे रोप मोठं झालेलं आहे. गोट्स, आता त्याला संरक्षण नाही आहे, त्याला ट्री गार्ड नाही आहे. मग काय जनावरं काय करणारे, खाणारे. बकऱ्या, मेंढ्या, गाई, हे जे जनावरं असतात गवत खाता खाता झाड दिसतं ते काय विचार करणारे, खाणारे. कवीने लावलं म्हणून सोडणार थोडंच आहे. गोट्स एट, ATE एट, याला EAT ईट याचा पास्ट टेन्स भूतकाळ. द लिव्स अँड गोट्स अँड ग्रास कटर्स सीथे. सीथेचा अर्थ विळा. गवत कापणाऱ्याने कापलं त्याला, झाड पण त्याच्या कोयत्यामध्ये येऊन गेलं, विळ्यामध्ये येऊन गेलं, टाकलं. काय करणार. स्प्लिट इट अपॉट, तुकडे झाले त्याचे 2, वरूनच खुडलं गेलं ते. अँड मान्सून ब्लाईट. ब्लाईटचा अर्थ मान्सूनमध्ये खूप पाऊस पडतो उत्तराखंडमध्ये, त्या पावसाने पण त्याला खूप त्रास झाला. शिवर्ड, शिवर्ड म्हणजे ड्राय होणे. द स्लेंडर स्टेम, त्याची जी स्टेम होती ती वळून गेली, कापल्या गेलं. बकऱ्यांनी पाला खाल्ला, पावसामध्ये कुजलं ते. कवीला वाटलं संपलं. इवन सो नेक्स्ट स्प्रिंग आय वॉच्ड. पुन्हा स्प्रिंग आला, वसंत ऋतू आला तेव्हा. नेक्स्ट स्प्रिंग आय वॉच्ड 3 न्यू शूट्स ग्रो. एक लावलं होतं 3 आले, कारण ते खालून कापले गेले ना. मुळं तसेच आहे, मुळापासून वर ते आलेलं आहे.
3 वेगवेगळे शूट्स. द यंग ट्री स्ट्रगल, जीवन जगण्याचा संघर्ष आहे. या कवितेतून हा आशय लक्षात ठेवा. आम्हाला अनेक यातना होतील, त्रास होतील, दुःख होतील, पण जीवन जगण्याचा संघर्ष संपवायचा नाही. सुसाईड, आत्महत्या हा फार मोठा गुन्हा आहे. तो करण्याचा विचारसुद्धा मनात आणायचा नाही. कारण कितीतरी वाईट वेळ तुमच्यावर येईल, त्यावेळेला या चेरी ट्रीचं उदाहरण डोक्यात ठेवायचं. ह्या चेरी ट्रीने त्याला पानं खाल्ल्या गेले, त्याला कापल्या गेलं, मान्सूनमध्ये झोडपलं गेलं, तरी ते थांबलं नाही. आपलं काम सुरू ठेवायचं. चरैवेती 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 सुरू ठेवा. नेक्स्ट स्प्रिंग आय वॉच्ड 3 न्यू शूट्स ग्रो. द यंग ट्री स्ट्रगल. काय केलं त्यांनी? स्ट्रगल केला, संघर्ष केला. यंग ट्री स्ट्रगल अपवर्ड थस्ट, त्या गवतातून वर येण्याचा, मातीतून वर येण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. इन इट्स आर्म्स इन अ फ्रेश फियस थस्ट, ॲग्रेसिव्हली, ताकदीने. कारण जो थांबला तो संपला. जोपर्यंत एखादं बी आपण जमिनीत पेरलं आणि ते वर येतं तर वर असणारी मातीचा वरचा थर सोडून त्याला फोडून ते बाहेर येतं आहे, एवढी ताकद त्याच्यामध्ये. म्हणून त्याला पुनर्जन्माची त्याच्यामध्ये ती आयडिया आहे. आता आपण कवितेच्या डिटेल स्टोरीसाठी जाऊ. पहिलं कडवं स्टोरी आहे. 8 years have passed. किती वर्ष झालेत? 8 वर्ष आधीची गोष्ट कवीला आठवत आहे. सिन्स आय प्लेस्ड माय चेरीज ट्रीड इन द ग्रास. गवतामध्ये चेरीचं एक सीडचा अर्थ बी त्यांनी लावलं. आणि का लावलं त्याचं कारण त्यांनी सांगितलं की माझं स्वतःचं एक झाड असावं. मित्रांनो, पर्यावरण जर संरक्षण करायचं असेल तर ईच वन प्लॅन्ट वन नावाची कन्सेप्ट. प्रत्येकाने एक झाड, आपलं ऑक्सिजन मिळणारं झाड. माझा ऑक्सिजन माझ्याच झाडापासून असेल, माझ्या घरचा स्वयंपाक माझ्याच घरातल्या धान्यातून असेल, माझ्याच घराच्या पिठातून असेल, असा विचार आपण करतो. तसा माझा ऑक्सिजनसुद्धा माझ्याच झाडाचा असला पाहिजे. ही संकल्पना आपण जर राबवली तर या पर्यावरणाचं खऱ्या अर्थानं संवर्धन होईल, संरक्षण होईल. म्हणून या कवीचा हा अनुभव आहे. मस्ट हॅव अ ट्री ऑफ माय ओन, स्वतःचं एक झाड असावं म्हणून त्यांनी या ठिकाणी एक चेरीचं सीड या ठिकाणी लावलं. अँड वॉटर्ड इट वन्स, त्याला पाणी पण टाकलं आहे. अँड वेंट टू बेड, आणि झोपून गेले. बी लावलं, मातीत दाबलं, पाणी टाकलं, विसरून गेले. अँड फॉरगॉट. बट द चेरीज हॅव अ वे ऑफ ग्रोईंग. निसर्ग आहे, तुम्ही विसरलं तरी ते काम करणार आहे. चेरीज हॅव अ वे ऑफ ग्रोईंग दो नो वन इज केअरिंग व्हेरी मच ऑर नोईंग. त्याच्याकडे तुम्ही केअरिंग करा, नका करू. निसर्गाच्या सानिध्यात ते गेलं ते वाढणार. दो नो वन इज केअरिंग व्हेरी मच ऑर नोईंग अँड सडनली दॅट समर नियर द एंड ऑफ मे. आता हा आपल्याकडचा समर नाही आहे, हा उत्तराखंड हिमाचल प्रदेशमधला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये समरमध्ये सुद्धा कोरडेपणा नसतो, पाऊस, बर्फ हे सगळं तिथे आहे. अँड सडनली दॅट समर नियर द एंड ऑफ मे आय फाउंड अ ट्री हॅड कम टू स्टे. आणि मग ते विसरून गेले होते. 8 महिन्याआधी आपण झाड लावलं, अरे त्यांना अचानक दिसलं, काय आनंद झाला असेल, खूप त्यांना आनंद झाला. इट वॉज व्हेरी स्मॉल 5 months चाइल्ड. 5 महिन्याचं ते झाड आहे. 8 महिन्याआधी लावलं आहे, 8 वर्ष आधी लावलं आहे. 8 वर्ष आधीचा प्रसंग त्यांना आठवला 8 वर्ष आधीचा प्रसंग त्यांना आठवतो आहे की 5 महिन्यात त्यांनी ते झाड पाहिलं. 5 महिन्याच्या नंतर लॉस्ट इन द टॉल ग्रास रनिंग वाईल्ड. रनिंग म्हणजे ग्रोईंग, अवतीभोवती वाढत असणारं जे ग्रास आहे, जंगली ग्रास आहे, त्या गवतामध्ये वाढत असेल त्यांनी पाहिलं. गोट्स एट द लिव्स. बकऱ्यांनी पानं खाऊन टाकली. द ग्रास कटर सीथ. त्या गवत कापणाऱ्याचा जो विळा आहे, त्या विळ्याने सुद्धा त्या गवत कापत असताना त्या चेरी ट्रीला कापून टाकलं. स्प्लिट इट अपार्ट. घेतलं मुळापासून, म्हणजे मूळ फक्त राहिलं जमिनीपासून, ते हातात येऊन गेलं, कापलं गेलं.
अँड अ मान्सून ब्लाईट. मान्सूनमधला पण प्रचंड डेंजर. मान्सूनमध्ये पण पाऊस खूप पडला. त्या पावसाने सुद्धा ते चेरी ट्री अध्वस्त झालं. श्रीव्हल्ड इन स्लेंडर स्टेम. त्याची जी स्टेम होती ती स्टेम पण वळून गेली. जास्त पाणी जर टाकलं तर झाड सुकून जातं, सडून जातं. इवन सो असं सगळं झालं. नेक्स्ट स्प्रिंग आय वॉच्ड 3 न्यू शूट्स ग्रो. पुढच्या स्प्रिंगमध्ये, पुढच्या वसंत ऋतूमध्ये याच्याला 3 रूट्स आलेले आहेत, 3 शूट्स आलेले आहेत, 3 त्याला कोंब आलेले आहेत, 3 फांद्या त्याला तयार होतात, ते 3 त्याला रोपं निर्माण होतात. द यंग ट्री स्ट्रगल्ड. त्या झाडाने जिवंत राहण्यासाठी स्ट्रगल केलं. अपवर्ड थर्स्ट. या गवतातून, या इतर पर्यावरणातून, या परिसरातून त्याने स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी वर येण्याचा प्रयत्न केलेला आहे. इट्स आर्म्स इन फ्रेश फियर्स थस्ट. तर असा आपला हा पहिला स्टांजा इथे संपणार आहे. आज आपण पहिल्या